सामोरं पाहिजे. आय एम ओपन टू डिस्कशन. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या. सहकारी पण नाराज आहे. नाही साहेब, मला माहिती. पण शिंदेसाहेब असं मी म्हणतात आणि की एका TR ला प्रश्न सुटत नाही. अगदी सांगतो ना, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इतक्या वर्षाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने पळपूट टाकले. कशा पुढे अडचणी येतील तर काय सुद्धा दुरुस्त करता येईल. काही वालकीन पुढे मार्ग काय दिसतो का? कारण किती वर्ष झाले आपण उलट मला मी सगळे भुजबळ साहेबांच्या ते आहे. आज राज्यामध्ये ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण देताना कारण मराठा समाजाने पुढाकार घेतला ना. मराठा समाजाने पुढे आरक्षण आहे ओबीसी सुद्धा. एक बाहेर तिकडून आलो होतो. पण मला वाटतं आता ओबीसी मराठा असं करण्यापेक्षा आता ज्या ज्या लोकांचे त्याचे अधिकार आहेत ते आपण द्यायला निघालेलो आहोत. सगळ्यांनी मला वाटतं प्रत्येकाने एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे अशी भावना आहे. पण सरकारनं फसवणूक केली अशी आता त्याच्यातून झालंय. सोशल मीडियावर तर सगळे सोशल मीडियावर सगळे लोक म्हणतात. ज्याला वाटतं ज्यांना वाटतं त्यांना मी काय करू शकतो. ज्यांना संधी होती माझं प्रदर्शन करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांना विचार मला त्याला प्रश्न विचारायला तुम्हाला कोण थांबवलं का? त्यावेळी सरकारी चर्चेदार काही बंद केले तुमच्याकरता. तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाष्य केली असती मतं मांडण्याची काही पाटलाने काही तुम्हाला नकार दिला होता का? आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायची आणि लोकांचं भ्रम निर्माण करायचा हे उचित नाहीच आहे. तरी मी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला. एनी टाइम मी काही दरवाजे बंद केलेले नाही. समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये ही भूमिका माझी आहे. संजय राऊत एक गोष्ट संजय राऊत असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस आंदोलन हे याच्यासाठी केले फडणवीसांना टार्गेट करा असं. मला वाटतं शिंदे राऊतांना माध्यमातून तर काही काम जर चांगलं काय होईल महाराष्ट्राचं काही दिवसाला बऱ्यापैकी बरं होईल. त्यांना जरा मला वाटतं सध्या सरकार नसल्यामुळे फक्त त्यामुळे आता त्यांना काहीतरी मला वाटतं काम देण्याची गरज आहे. तुम्ही सुद्धा नेत्यांची कोचिंग क्लास घेण्याची गरज आहे. यार संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तर करू नये असं विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. GR मध्ये कोणत्याही त्रुटी नाही तसं स्पष्टीकरण आता विखे पाटील यांनी दिलेलं आहे. GR संदर्भात मुद्दामहून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.